सचिन वाझे यांचे अनिल देशमुखांवरती गंभीर आरोप। अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, सचिन वाझेंचे आरोप। फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याची वाझेंची प्रतिक्रिया। वसुली प्रकरणामध्ये आता सचिन वाझेंकडून जयंत पाटलांचंही नाव। फडणवीसांना पत्र लिहून वाझेंचे देशमुखांसह जयंत पाटलांवरही आरोप। वाझेंनी केलेले आरोप अनिल देशमुखांनी फेटाळले। मी आरोप केल्यामुळेच फडणवीसांनी वाझेला माझ्यावरती आरोप करायला सांगितले, ही फडणवीसांची नवी चाल, अनिल देशमुख यांचा आरोप। भाजपकडे चांगले प्रवक्ते नसल्याने तुरुंगातील प्रवक्त्यांकडून आरोप केले जात आहेत। सचिन वाझे यांच्या देशमुखांवरील आरोपांनंतर संजय राऊतांची भाजपवरती सडकून टीका। सचिन वाझेंचे आरोप खूप बालिश आहेत, सुप्रिया सुळेंची टीका। तर राज्यातील इतर अडचणींवरती बोला, सुप्रिया सुळेंचा सल्ला। सचिन वाझेंचे आरोप बिनबुडाचे, यामागे देवेंद्र फडणवीस असल्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप। सचिन वाझेंच्या नार्को टेस्टची भाजपचे आमदार परिणय फुके यांच्याकडून मागणी। नार्को टेस्ट नंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल, परिणय फुके यांची प्रतिक्रिया। सचिन वाझेंचे आरोप गंभीर, अनिल देशमुखांचा जामीन रद्द करून त्यांची चौकशी करावी, भाजपच्या प्रसाद लाड यांची मागणी। सचिन वाझे महाविकास आघाडी सरकारचा जावई होता, तो सांगतो याचा अर्थ ती सत्य परिस्थिती आहे। महाविकास आघाडीचे आणखी नेते आता तुरुंगात जातील, नितेश राणेंची टीका। स्वतःची कातडी वाचवण्यासाठी देशमुखांचे फडणवीसांवरती आरोप, मंत्री गिरीश महाजन यांची टीका। तर अनिल देशमुखांनी आता पेनड्राईव्ह दाखवावा, गिरीश महाजनांनी केली मागणी। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावरती बैठक। राज्यातल्या विविध विषयांवरती राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा। नागपूरमधल्या रेशीमबाग संघ कार्यालयाला फडणवीसांनी दिली भेट। भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत असल्यानं भेटीसाठी महत्त्व। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन आज नाशिकच्या दौऱ्यावर। जिल्हास्तरीय बैठकीमध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 मतदारसंघांचा गिरीश महाजन आढावा घेणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपचं आजपासून जिल्हास्तरीय अधिवेशन। चंद्रशेखर बावनकुळे आज वर्धा भंडाऱ्यामध्ये अधिवेशन घेणार। भाजप विरोधकांचा संविधान बदलाचा नरेटिव्ह खोडून काढणार। राज्यातील सर्व ITI मध्ये उभारणार संविधान मंदिर। घोषणेनुसार संविधान मंदिराची प्रतिकृती तयार। परभणीच्या जिंतूरमधील शरद पवार गटाच्या जिल्हा परिषद अध्यक्षांसह 3 नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। नाना पटोलेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला। साताऱ्यातल्या तासवडे टोल नाक्यावरती काँग्रेसचं आंदोलन। पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम आंदोलनामध्ये सहभागी। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेच्या विरोधात काँग्रेस आक्रमक। कोल्हापूरच्या किणी टोल नाक्यावरती सतेज पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन। रस्ता दुरुस्त होईपर्यंत टोल बंद करण्याची मागणी। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरील हल्ल्या प्रकरणामध्ये दोघांना अटक। आरोपी श्रवण दुबेसह अन्य एकाला अटक। हल्ल्यापूर्वी श्रवणने आरोपीला घेऊन गाडीचा पाठलाग केल्याचा आरोप। पोर्शे कार अपघात प्रकरणामधील अल्पवयीन मुलासह त्याच्या 2 मित्रांचेही रक्ताचे नमुने बदलले। अल्कोहोलिक कापसाच्या ऐवजी वापरला दुसरा कापूस। मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रेस्टरूममध्ये झाली रक्ताची अदलाबदल। कसारा घाटामध्ये रेल्वे मार्गावरती कोसळली दरड। मुंबईकडे येणाऱ्या 3ऱ्या रेल्वे मार्गिकेवरती दरड कोसळल्यानं नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या गाड्या मधल्या मार्गिकेवरती वळवल्या। रायगड पुणे या जिल्ह्याला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटातील रस्ता खचला, त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी महामार्ग 5 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद। मुंबईसह पश्चिम उपनगरामध्ये आज सकाळपासून अधूनमधून जोरदार पाऊस। अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड त्यासोबतच वांद्रे परिसरामध्ये मुसळधार पावसाच्या सरी। पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसरामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा।
अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढल्यानं विदर्भ आणि उत्तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. नाशिकमधील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होत असलेल्या पावसानं धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ. गंगापूर धरणाचा पाणीसाठा 70%वर. खडकवासला धरणातून 23,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. गोंदिया जिल्ह्यामधल्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ. पुजारी टोला धरणाच्या 11 गेटमधून 8,156 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. नगरच्या पाथर्डी तालुक्यातल्या टाकळीच्या हनुमान मंदिर येथे रहाड यात्रा महोत्सव. महोत्सवामध्ये पेटत्या विस्तवावरून चालण्याची परंपरा. मुंबई गोवा महामार्गावरती अवैधरित्या विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक. 52,03,000 रुपयांची विदेशी दारू जप्त. रायगडच्या रोहा तालुक्यामध्ये कुंडलिका नदीमध्ये उडी मारणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह सापडला. 3ऱ्या दिवसानंतर शोध मोहीम थांबवली. केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये आतापर्यंत 344 जणांचा मृत्यू. 300हून अधिक नागरिक अजूनही बेपत्ता. बचाव कार्य सुरूच. हिमाचल प्रदेशमधल्या रामपूरला ढगफुटीचा फटका. 6 जणांचा मृत्यू तर 53 जण अद्यापही बेपत्ता. अयोध्येमधल्या शरयू नदीपात्रामध्ये भाविकांना घेऊन जाणारी बोट उलटली. 8 भाविकांना वाचवण्यामध्ये यश. एक महिला यात्रेकरू मात्र अद्यापही बेपत्ता. दक्षिण पूर्व चीनमध्ये पावसाचा हाहाकार. पुरामुळे मृतांची संख्या 30वर तर 35 लोक बेपत्ता असल्याची माहिती. अमेरिकेमधल्या आयोवा येथे बेसबॉल संघाच्या बसला भीषण आग. अनेक खेळाडूंना सुरक्षित बाहेर काढण्यात यश. फिलिपाईन्सची राजधानी मनिलामध्ये अग्नितांडव. जगातील सर्वात उंच टाउनमधील एका इमारतीला आग. आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू. अनियाच्या हत्येच्या विरोधामध्ये येमेनमध्ये निदर्शनं. सना येथे हजारो आंदोलकांची इस्रायल आणि अमेरिकेच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी. पॅलेस्टाईनच्या सोबत सुरू असलेला लढा सुरू ठेवण्याच्या नागरिकांच्या घोषणा. इराण आणि तुर्कीप्रमाणेच पाकिस्तानमध्येही हमासचे नेते इस्माईल हानिया यांच्या हत्येनंतर 1 दिवसाचा दुखवटा. इस्रायलकडून हिजबुल्लाच्या 2 सैनिकांचा खात्मा. इस्रायलच्या लष्करानं एक व्हिडिओ जारी करत दिली माहिती. हॉकीमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला 3-2 हरवलं. ऑलिम्पिकमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावरती 52 वर्षांनी विजय. ऑलिम्पिकसाठी पॅरिसला गेलेल्या भारतीय खेळाडूंना होणाऱ्या उष्णतेच्या त्रासामुळे क्रीडा मंत्रालयानं बसवले 40 AC. क्रीडा मंत्रालयाचं कौतुकास्पद पाऊल. पॅरिसमधील ऑलिम्पिक खेळून परतलेल्या नेमबाज अर्जुनचा पंजाब सरकारवरती आरोप. सरकारकडून कोणताही लाभ मिळाला नसल्याची खंत. भारत विरुद्ध श्रीलंकेचा पहिला वनडे सामना टाय. श्रीलंकेच्या 230 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 230 धावांवरतीच आटोपला. अभिनेत्री सना मकबूलनं पटकावलं बिग बॉस OTT 3चं विजेतेपद. तर रॅपर नॅझी ठरला उपविजेता. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.